बिना नारळाची अतिशय टेस्टी ही चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही नारळाची चटणीच विसरून जाल. साऊथ इंडियन नाश्त्यासोबत चटणी सांबर आलंच, पण जर घरी नारळ नसेल तर एक वेळेस अशी ही चटणी खाल्ली की तुम्ही नेहमीच अशाच प्रकारे बनवाल. इतकी चवीला टेस्टी बनून तयार होते. तर काय करायचं आहे, एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 उभे कापलेले कांदे टाकायचे आहेत. आता कांदा जो आहे तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे. फक्त आपल्याला हा जो कांदा आहे तो ट्रान्सलुसंट होईपर्यंत परतायचा आहे, याचा कच्चेपणा जाईपर्यंत. कांदा परतत आहे तोपर्यंत आपण यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरच्याचे तुकडे करून मी यामध्ये टाकलेले आहे. सोबतच आपल्याला यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. थोडंसं आलंही टाकायचं आहे. आल्याने चटणीला खूप छान चव येते. व्यवस्थित असं याला परतून घ्यायचं आहे. कांदा आणि मिरची छान असं परतलं पाहिजे. थोडासा याचा रंग बदलेपर्यंत आपण परतूया. आपल्याला कांदा अगदी लालसर करून घ्यायचा नाही आहे, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे, नाहीतर चटणीचा जो रंग आहे तो बदलतो. तर बघा अशा प्रकारे मी कांदा मस्त असा परतून घेतलेला आहे. रंग बघा एकदम परफेक्ट आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे डाळवं. याला भाजके डाळ पण म्हणतात, जे आपण चिवड्यासाठी वगैरे वापरतो तेच इथं मी अर्धी वाटी घेतलेले आहेत. अर्धी वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे मी इथं टाकलेले आहेत आणि हेही आपल्याला तेलावर मस्त असं परतून घ्यायचं आहे. सोबत भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, त्याने चव खूप छान येते. पुदिना आवडत असेल तर पुदिनासुद्धा तुम्ही या वेळेला टाकू शकता. हार्डली 1 मिनिटभर याला परतून घ्यायचं. गॅस बंद करायचा आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. थंड करूनच आपल्याला चटणी जी आहे ती वाटून घ्यायची आहे. मिश्रण छान असं थंड झालं. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि 2 चमचे दही टाकायचं आहे. या चटणीमध्ये आपल्याला साखर टाकायची गरज नाही, कारण कांदा जो आपण परतला आहे त्याला मुळताच थोडासा गोडसरपणा येतो, त्याने चव चटणीला छान येते. लागेल तसं पाणी टाकून मस्त अशी चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे एकदम छान टेस्टी चटणी बनवून तयार होते आणि अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता तुम्हाला यापेक्षा जर घट्टसर हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता ह्या चटणीसाठी आपल्याला फोडणी बनवून घ्यायची आहे. तर एका तडका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतले. त्यामध्ये जिरे, मोहरी टाकायची. जिरे मोहरी छान अशी तडतडली की 1 चमचा उडदाची डाळ आपण यामध्ये टाकणार आहोत. डाळ ही छान लालसर परतून घ्यायची. नंतर थोडासा हिंग टाकायचा. हिंगाची फोडणी तडका जेव्हा आपण चटणीला करतो तेव्हा चव खूप छान येते. नंतर सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत 2, कोथिंबीर टाकायची आणि कढीपत्ता टाकायचा. गॅस मी इथं बंद केलेला आहे, कारण तेल आपलं छान गरम झालं आहे, नाहीतर कढीपत्ता आणि मिरचीचा रंग बदलून जाईल. आता ही गरमागरम फोडणी आपण चटणीवर टाकायची आणि ही सुपर टेस्टी चटणी नक्कीच ट्राय करायची. मिक्स करून घेऊया आणि बघा किती मस्त आपली चटणी बनवून तयार झाली आहे. ही चटणी तुम्ही इडली, डोसा, वडा किंवा पराठ्यासोबतसुद्धा खाऊ शकता. इतकी टेस्टी बनवून तयार होते. सांबरचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा की सांबरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि ही चटणी बघा किती मस्त बनवून तयार झाली आहे. नक्की ट्राय करा. तुम्हाला व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.